नमस्कार मंडळी, दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मी दीपक पाटोळे. आज आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये शेळ्यांना कशाप्रकारे आहार व कशाप्रकारे थंडीमध्ये त्यांची निगा ठेवायची पाहिजे त्याबद्दल माहिती सांगणार आहे. मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत आणि आपण आलेलो आहे आपल्या शेळ्यांना कपाशी चारण्यासाठी. मित्रांनो, सध्या थंडी मोक्कार पडलेली आहे आणि आपल्या मेंबर्सनी म्हणजे शेळ्यांनी आपणास या दिवसामध्ये चांगला खुराक लावण्याची मागणी केलेली आहे. आपण त्यांच्या इच्छेला मान देऊन आपण त्यांना आपल्या शेतातील कपाशी चारण्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, कपाशी ही एक चांगल्या प्रकारे शेळ्यांसाठी आहार आहे. मित्रांनो, सध्या कपाशीमध्ये आपण कैऱ्या व राहिलेला थोडाफार कापूस खाण्यासाठी देत आहे. त्यामुळे मित्रांनो चांगल्या प्रमाणे व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रोटीन भेटत आहे व त्यामुळे शेळ्यांची तब्येत चांगली होत आहे. त्यामुळे आपण आपल्या अशा शेळीपालनामध्ये आसपास असलेले कपाशीचा पाला चालण्यासाठी द्यावं. त्यामुळे आपल्या शेळ्यांची तब्येत व आरोग्य हे चांगले राहते. मित्रांनो, त्यामुळे आपण आपल्या शेळीपालनामध्ये अशा शेळ्यांना कपाशी चारण्यासाठी द्यावे. मित्रांनो, आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतात कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सर्व शेळीपालन विषयक नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.